नमस्कार, मी विशाल करोळे. झी24 तासच्या कौल 24 या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आहे धाराशिवमध्ये. धाराशिवचं जुनं नाव उस्मानाबाद. शहराच्या नामांतराचा एक मोठा मुद्दा होता, एक मोठा राजकीय विषय होता. मात्र हा राजकीय विषय आता संपला आणि कदाचित निवडणुकीतला एक मोठा मुद्दा सुद्धा संपलेला आहे. मात्र धाराशिवचा विकास झालाय का? गेल्या 5 वर्षात धाराशिवमध्ये काय घडामोडी झाल्या? मतदारांना काय मिळालं? राजकीय पक्षांनी काय प्रयत्न केले की जे मतदारांना खुश करू शकतील? या सगळ्याचा उहापोह आपण या चर्चेत करणार आहोत. सुरुवात करूया आपण शिवसेनेपासून, कारण त्यांचा स्टँडिंग खासदार इथं आहे. मला सांगा, का म्हणून तुम्हाला जनतेनं पुन्हा निवडून द्यावं? साहेब, महाविकास आघाडी सरकार असताना या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, राजेजी टोपे, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, अमित देशमुख यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला सगळ्यात महत्वाचा विषय मेडिकल कॉलेज या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी मंजूर झालं. जे की मेडिकल कॉलेज मंजूर असलेलं या ठिकाणी डॉक्टर पद्मश्री पाटील ज्यावेळेस मंत्री होते ते इथं मंजूर असलेलं मेडिकल कॉलेज ते नेरूळला त्यांनी शिफ्ट केलं. परंतु या ठिकाणी जर आपला पेशंट एखादा सिरियस असला, सोलापूरला जर न्यायचं म्हणलं तर त्याला वाटत तो त्याचा हा मुद्दा आला. मला तुमच्या खासदारांनी केलेली कामं सांगा, जेणेकरून जनता त्यांना निवडून देईल. साहेब, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग आहे, यासाठी लोकसभेमध्ये त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. चेन्नई सुरत जो कॉरिडॉर आहे त्यासाठी लोकसभेमध्ये विशेष त्यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावलेला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो विषय असेल, अतिवृष्टी असेल, परत दुष्काळ असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळोवेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे. ठीक आहे, हे सगळे मुद्दे आपण ऐकले. त्यांनी कारणं दिली की का त्यांचा उमेदवार निवडून द्यायचा. आता विचारूया, राष्ट्रवादीकडनं अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ओमराजे निंबाळकरांचा पराभव करण्यासाठी तुम्ही आलेला आहात. का तुमच्या उमेदवाराला निवडून द्यायचं सांगा. सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक त्यांना नमस्कार करतो. अर्चनाताई पाटील गेल्या 20-22 वर्षापासून समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहेत आणि एक कुशल नेतृत्व त्यांच्याकडे आहे. ज्यावेळेस मी 10 वर्ष त्यांच्यासोबत जिल्हा परिषदमध्ये सहकारी म्हणून काम केले. एक महिला, ज्या जिल्ह्यातल्या महिलाला संघटित करून आज घराबाहेर त्यांना पडण्यासाठी साधन उपलब्ध करून दिलं. बचत गटाच्या माध्यमातून असेल, उपाध्यक्ष असताना खूप मोठे मोठे निर्णय जे की महिलाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घेतलेले आहेत आणि निश्चित एक सुशिक्षित महिला आहे. त्यामुळं या जिल्ह्याचा विकास त्यांच्या माध्यमातून निश्चित होणार आहे, म्हणून त्यांना निवडून द्यावं म्हणून समोर आलोय. असं म्हटलं जात आहे की भाजपची मदत असल्याशिवाय कुणीच निवडून येऊ शकणार नाही. गेल्या निवडणुकांपर्यंत भाजप त्यांच्यासोबत होता, आता यांच्यासोबत आहेत. काय सांगाल तुमच्या उमेदवाराबद्दल आणि तुमच्या ताकदीबाबत? केंद्र शासनाच्या मार्फत मोदीजींनी, भारतीय जनता पार्टीने जे काही योजना महिला केंद्रित केलेल्या आहेत, या देशातल्या मातृशक्तीला वंदन करून जे काही प्रयत्न या महिलांच्या विकासासाठी केलेले आहेत, त्यामुळे नक्कीच महिला या आमच्या जिल्ह्यामध्ये एक चांगली संधी आम्हाला मिळालेली आहे. आई तुळजाभवानीचा, ह्या कुलस्वामिनीचा हा जिल्हा आहे. त्यामुळे अर्चनाताईंना आमचा पाठिंबा राहणार आहे आणि त्यांनी नेहमीच जेव्हाही त्यांना संधी मिळालेली आहे, प्रत्येक ठिकाणी समाजकार्यातून, राजकारणातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी खूप अगदी मनापासून प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप बऱ्याच अंशी आमच्या महिलांना लाभही झालेला आहे. ओमराजे निंबाळकर असू देत की अर्चना पाटील असू देत, दोघंही सक्षम उमेदवार नाही असं सांगत वंचितनं आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे, भाऊसाहेब आंधळकर. तुम्हाला का निवडून द्यायचं सांगा. दोन्ही पक्षाच्या लोकांना जनतेच्या हिताचे कुठल्याही पद्धतीचे निर्णय घेतलेले नाहीत. इथला महागाईचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, 60-62 हजार शाळा या ठिकाणी खासगीकरणामध्ये लोटलेल्या आहेत. इथल्या पेट्रोलच्या दराचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिलेला नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिक्षणाच्या आणि खासगीकरणाच्या आणि या महागाईच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड अशा प्रकारचं बंड उभा करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आमचा उमेदवार निश्चितपणे आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर धाराशिव जिल्ह्याची ओळख एक मागासलेला जिल्हा म्हणून राज्यात आहे. 20 वर्ष, चला देशात म्हणूया, 20 वर्ष तुमचे इथे खासदार होते. आलटून पालटून तुमची बऱ्यापैकी सत्ता होती. इथल्या मतदारांनी शिवसेनेवर बऱ्यापैकी प्रेम केलेलं आहे. अनेक प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे. इथली एमआयडीसी फक्त नावालाच आहे असं म्हटलं जातं. काय सुटले हो एमआयडीसीचे प्रश्न? एमआयडीसी इथं सध्या आमच्या इथे एमआयडीसी असताना मुद्दामून स्थलांतर करून त्याचा ते कौडगावला आश्वासनं दिली गेली की तिथं मोठ्या मोठ्या कंपन्या येणार वगैरे येणार. आणखी तिथं अजून काही सुद्धा झालेलं नाही. एक खांब सुद्धा उभा राहिला नाही कौडगाव एमआयडीसीत. धाराशिवच्या एमआयडीसी मध्ये
बरेच प्रोजेक्ट येणार होते, परंतु माजी राज्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्याकडे ज्या ज्या वेळेस अशा मोठ्या मोठ्या उद्योगांच्या फाईल आल्या त्याच्यामध्ये त्यांची डील न झाल्यामुळं या MIDC मध्ये मोठे प्रोजेक्ट आले नाहीत आणि परिणामी असं झाला की इथल्या युवकांना रोजगार उपलब्ध झाला नाही. कोडगाव MIDCचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे, वडगाव MIDCचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. फक्त इथल्या युवकांना आणि इथल्या समाजातील लोकांना फक्त बागलबुवा दाखवायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, एवढंच काम इथल्या प्रस्थापित मंत्र्यांनी 40 वर्षे ज्यांच्या घरात मंत्रीपद होतं ते अशा लोकांनी केलं आणि परिणामी भारतामध्ये आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये पहिल्या 3 मध्ये हा धाराशिव जिल्हा गेला. त्याचं पूर्णपणे श्रेय राणा जगजितसिंह पाटील व पाटील कुटुंबियांना जातं. वास्तविक जर परिस्थिती बघितली तर त्यांची राजकीय कारकीर्द बॅकडोअरनं सुरू झालेली आणि कृषी राज्यमंत्री व उद्योग मंत्री म्हणून त्यांना ज्यावेळेस संधी मिळाली तर वास्तविक परिस्थिती आजची जर बघितली तर जसं की त्यांनी इथून तुळजापूरमध्ये गेले की दुसरं आश्वासन सांगायचं, प्रसाद योजनेतून मोठा प्रोजेक्ट उभारू असं सांगितलं. वास्तविक परिस्थिती आज जर बघितली तर वडगाव MIDC मधले ऍक्विजिशन झाले, कौडगाव MIDC मध्ये प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तिथे अलोकेशन नाही आणि उद्योग कसे आले किंवा काय आलं ही वास्तविक परिस्थिती दिशाभूल आहे. त्यांचे वडील ज्यावेळेस ऊर्जा पाटबंधारे मंत्री होते तर त्यावेळेस औष्णिक ऊर्जा प्रकल्प जो आहे तो औसा तालुक्यात अवजड मंत्री ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब होते त्यांनी उभा केला. त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल ज्यावेळेस आले त्यांनी सोलारमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी प्रयत्न केले, तिथं पालतं पाडलं, जिल्ह्यातलं पालतं पाडलेलं होतं. म्हणजे विकास झाला नाही हे तुम्हाला मान्य आहे, पण त्यासाठी तुमचा उमेदवार नाही तर ही सगळी मंडळी जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊया. उमेदवार खासदार तरी त्यांचा असला तरी विकास तुमच्यामुळे झाला नाही असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, मी काय म्हणतो साहेब की त्यांनी 5 वर्ष झालं सत्तेत आहेत. तुमच्याकडनं कुठलाही एक प्रोजेक्ट झालाय ते आधी सांगा, बाकीच्याचं तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही काय केलंय, काय केलंय? थांबा 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 थांबा. अहो साहेब, अहो का आलेले केंद्र शासनामार्फत होईलेले हायवे सुद्धा अडवलेत आणि त्याच्यात गडकरी साहेबांनी तिथून स्वतः नाव घेऊन खासदाराचं कोण अडवते कंप्लेंट केलेली आहे. मोठ्या प्रमाणात सोलर ऊर्जा इथं निर्माण होते, मात्र स्थानिक लोकांना मिळण्याऐवजी ग्रीडमध्ये जाते, त्याचा सुद्धा उपयोग इथं होत नाहीये. निश्चित आज ऊर्जा इथं भरपूर उपलब्ध होते. पूर्ण महाराष्ट्र देशात जर विचार केला तर ऊर्जेच्या बाबतीत आज काम चालू आहे. काम चालू आहे, आपण समजूया. तुम्हाला हा माझा मुद्दा मांडा. खासदार निवडून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. दोघांचंही म्हणणं तुम्ही ऐकलंय. त्यांनी सांगितलंय भरपूर विकास केला आणि जो काही झाला नाही तो यांच्यामुळे झाला नाही. अहो 40 वर्ष झालं पद्मश्री पाटील हा धाराशिव जिल्ह्यावर राज्य करतोय. एकही ईपीचं काम एक विद्यार्थ्यांना काम नाही, बायकांना हातावर काम नाही. 450 रुपये फक्त गॅस होता, आता 1050 रुपये गॅस जागा. हे काय विकासाची काम आहेत का? ही विकासाची काम आहेत काय? कसली महागाई आहे हे? महागाई काय भाव आहे? महागाई काय भाव आहे? ही विकासाचं काम आहे का हे? पद्मश्री पाटलाने 40 अजून एक मुद्दा आहे. मला असं म्हणायचंय की आपण केंद्रामध्ये महिलांचे प्रश्न मांडले, आपण जिल्ह्यामध्ये महिलांचे प्रश्न मांडले, पण जेव्हा आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये होता तेव्हा आपण राष्ट्रवादी पक्षातल्या आपल्या पक्षातल्या महिलांना पुढे घेऊन गेलेल्या नाहीयेत. सक्षणाताई सलगर, कांचनताई संगवे ही एवढी धडाडीची नेतृत्व आहेत. जेव्हा त्यांनी भाजप पक्ष सोडला तेव्हा ही नेतृत्व सर्वांना माहीत झालेली आहे. ठीक आहे, यांच्या प्रश्नाला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, कारण त्यांचं म्हणणं आहे महिलांसाठी काय नाही, महागाई वाढवली आणि या सगळ्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार आहात. बोला. वाढवलेली यांचं म्हणणं काय आहे की खासदारामुळे राणा जगजितसिंह पाटीलमुळे विकास झाला नाही. मला म्हणायचं यांचे खासदार 5 वर्ष होते, त्या अगोदर 5 वर्ष आमदार होते. त्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये या जनतेने नेहमी असंच रडगाणं करून आणि सतत रडून कारखाना ताब्यात घेतला, तो लिलावाला निघाला. डीसीसी ताब्यात घेतली वडिलांनंतर, त्याचं वाटोळं केलं आणि नंतर त्यानं आमदार केलं. त्या काळात काय केलं? पुन्हा खासदार केलं. त्या काळात काय केलं? फक्त दुसऱ्यावरती बोट दाखवायचं, दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, दुसऱ्याच्या चुका काढायच्या, लोकांना भावनिक करायचं आणि निवडून यायचं. पुन्हा 5 वर्ष कुणाचं नाव काढायचं नाही, वडिलाचं काढायचं नाही ना कुणाचंच नाही. इलेक्शन आलं की वडिलाचं नाव येतं, इलेक्शन आलं की वडिलांचं नाव येतं, भावनिक केलं जातं, असं सगळं म्हटलं जातंय. मला एक बोला, जे दुर्गुडे साहेब म्हणले की बाबा
तर अर्चनाताई विकासाच्या राजकारणासाठी उभा राहिलेल्या आहे. तर माझं दुर्गडे साहेबांना एक सांगणं आहे की त्याच दुर्गडे साहेबांनी अर्चनाताईला कुण्या भाषेमध्ये कशी टीका केली होती ती त्यांनीच पडताळणी करावी. दुसरं गोष्ट, अनेक वर्षापासून साहेब 40 वर्षे 45 वर्षे नाडे समुद्राच्या राजकारणापासून डॉक्टर पदमसिंह पाटील हे राजकारणात आहेत. आजपर्यंत त्यांनी ते कारखान्याचं सहकार क्षेत्र असो, अनेक ठिकाणी हजार रुपये घेऊन अनेक ठिकाणी भूमिपूजन केले, त्या विकासात्मक कामं केली नाहीत. तसेच डॉक्टर पदमसिंह पाटील यांनी आपला मुलगा निवडणुकीमध्ये न उभा करता डायरेक्ट राज्यसभेवर राज्यमंत्री केला आणि तो राणा जगदीशसिंह पाटलाची मंडळी आज जी काम. ठीक आहे, तुम्हालाही मुद्दा मांडायचा आहे. बोला. गेली 40 वर्ष झालं या जिल्ह्यावर डॉक्टर पद्मसिंह पाटलाची सत्ता आहे. या सत्तेमध्ये त्यांनी एकच काम केलं, एकच ध्यासन पाहुण्या रावळ्याचा विकास. मराठा क्रांती मोर्चाचे लोक आपल्यासोबत आहेत. घोषणाबाजी न करता आपला काय मुद्दा आहे तो आम्हाला सांगा. घोषणाबाजी फक्त नको, मुद्दा सांगा. आमचं म्हणणं आहे, तुम्ही सत्ता स्थापनेसाठी पार्टीत जाता शपथविधी करता. 2.5 वर्ष ज्या पक्षाला आम्ही मतदान केले मराठा समाज, त्या पक्षानं अनुक्रमे महाविकास आघाडी व महायुती अशी सत्ता भोगलेली आहे. आणि ज्या वेळेस मराठा समाजाचे आरक्षण द्यायची पाळी येते त्यावेळेस हे राजकीय पक्षाचे बगलबच्चे पुढारी समाजाच्या बाजूने उभं राहत नाहीत. ही आमच्या मराठा समाजाची फार आम्हाला वाईट वाटत आहे. दुर्दशा म्हणायची वेळ आहे. आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत उदासीन असतील तर ह्या लोकांनी मराठा समाजाच्या तुमची खंत आणि तुमचं हे दुःख, तुमची ही खंत आणि तुमचं दुःख मी त्या दोघांनाही विचारेल. आपण पुढे या. काही मंडळी शहरातली अशी आहे की त्या सगळ्या समस्यावर लक्ष ठेवून असतात. मला सांगा, त्यांचे दावे यांचे दावे दोघांचे तुम्ही ऐकलं. मतदारसंघासाठी शहरासाठी काय गरजेचं होतं, काय झालंय आणि काय राहिलंय? मुळात हा जिल्हा हा एकदम औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. म्हणजे कृषी आधारित उद्योग म्हणजे साखर कारखाने सोडले तरी या ठिकाणी उद्योग नाही. त्यामुळे मग इथल्या युवकांचं स्थलांतर हे बाहेरच्या जिल्ह्यात होत आहे. म्हणजे उद्योग कसे येतील, कसे वाढतील हे पाहणं गरजेचं आहे. मात्र दोन्ही बाजूनं अशा पद्धतीचा प्रयत्न होत नाही आणि झाला तरी त्याला पूरक त्यांच्याकडून यश येत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळं एक साधं उदाहरण जर बघितलं तर आपल्या इथं विजेची निर्मिती होती, म्हणजे सोलार ऊर्जा जवळपास 450 मेगावॅट आपल्या जिल्ह्यामध्ये वीज निर्मिती होती. परंतु ही ऊर्जा किंवा ही इथं झालेली वीज ही शेतकऱ्यांना मिळत नाही. दिवसा 8 तास वीज मिळत नाही, परंतु हीच वीज बाहेरच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाते. याच्याबाबत कुणीही आवाज उठवत नाही किंवा उठवलेला नाही. आपल्या इथं ग्रीडमध्ये वीज ही सर्व 450 मेगावॅटची जाते. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती किंवा शेतकऱ्यांना ज्या काही योजना आहेत, उदाहरणार्थ झालं तर पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा महत्वाचा सिंचनाचा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाकडे फारसं म्हणजे कोणाचंच लक्ष नाही. हा, येस. 2019ला गेल्या 5 वर्षाखाली 12 एप्रिल रोजी म्हणजे 2 दिवस झाले माझ्या भावाला आत्महत्या करून, ज्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. आणि हे कशासाठी घडलं होतं, 2008 पासून मी माझा भाऊ या खासदारांसोबत होतो. 19 पर्यंत माझ्या भावाच्या आणि इतर 71 शेतकऱ्यांच्या नावावर यांनी तेरणा कारखान्यासाठी कर्ज काढायला लावलं. त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळं माझ्या भावाच्या शेतजमिनीवर बँकेनं लिलाव आणला. त्या कारणामुळं माझ्या भावानं आत्महत्या केली. उद्धव ठाकरे भरसभेत इथं भीमगर्जना करून गेले की माझ्या शिवसैनिकावर मी अन्याय होऊ देणार नाही, यांची आत्महत्या अशीच किंवा दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. एवढे हे संवेदनशील लोक आहेत साहेब, ह्यांनी चुकून एकदाही पुन्हा ते दिलीप ढवळेचं कुटुंब याचं उत्तर तर तुम्हाला द्यावं लागेल. याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्यांनी केलेला आरोप आपण ऐकतोय साहेब. हे प्रकरण पूर्ण न्यायप्रविष्ट आहे आणि या कारखान्यावर डॉक्टर पद्मसिंह पाटलाची 35 वर्ष सत्ता होती. त्यांनी कर्जबाजारी केला हा कारखाना आणि आज तो मोडकळीस गेलेला आहे. आणि साहेब, आपण बघतो की आपला हा जिल्ह्यामध्ये लातूर हा तालुका होता, त्या ठिकाणी विलासराव साहेबांनी आज लातूर कसा केलाय आणि आज या ठिकाणी 35 वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याकडे मंत्रीपद होतं. हे आमच्या 5 वर्षाचं काढतात. सोयीस्करपणे त्यांनी याचं उत्तर देण्याचं टाळलंय. त्यांच्यावर जो आरोप झालाय तुमच्याकडे येतोय, बायको वेगळ्या पक्षात आणि नवरा वेगळ्या पक्षात, असं काहीसं समीकरण इथं पाहायला मिळतंय असा त्यांचा आरोप आहे. भाजप त्यांच्यासोबत आहे म्हणून तुम्हाला विचारतो, कसं जुळून येणार हे सगळं? सगळं चांगलं जुळून येणार आहे. आई जगदंबेच्या आशीर्वादाने महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे
व त्याचबरोबर लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी जे काही धोरण अवलंबलेलं आहे त्या माध्यमातून जे काम केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण महायुतीचे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, रासप असेल हे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. फक्त लोकसभेच्या येणाऱ्या लोकसभेच्या संसदेमध्ये जे कोण उमेदवार जाईल त्यांना आमचा पाठिंबा आहे. परंतु गेल्या 25 ते 30 वर्षापूर्वी या धाराशिव जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या संदर्भानं वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. मेडिकल कॉलेज मिळाल्यानंतर जे अपेक्षित त्याच्यासाठी जी जागा पाहिजे ते 100 एकर असेल, 150 एकर, उस्मानाबाद शहराचं जर क्षेत्रफळ वाढवलं तर त्या माध्यमातून जर त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची स्थापना केली तर अनेक नवनवीन उद्योजक त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि नवीन उद्योजक निर्माण झाल्यामुळं सुशिक्षित बेकाराच्या हाताला काम मिळणार आहे. म्हणून माझं असं मत आहे की लोकसभेमध्ये निवडून जाणाऱ्या खासदारांनी अगोदर मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न सोडवावा. ही सूचना तुमच्या दोघांसाठी पण होती. प्रहारकडे जाऊया. महायुतीचा भाग आहे, तुम्ही पण काहीशे रुसलेले आहेत. झाला का रुसवा दूर? अजून तरी बच्चूभाऊने आम्हाला भूमिका अजून स्पष्ट करायला सांगितलेली नाही, परंतु येत्या काळात प्रहारचा उमेदवार आम्ही धाराशिव जिल्ह्यासाठी देण्याच्या विचारात आहोत आणि ह्या गोष्टीवर 2 दिवसात नक्की विचार होईल. ह्यांनी महत्वाचा जो कारखान्याचा विषय काढला तर एकंदरीत हे जे पातक आहे ते ह्यांचं माती जनतेच्या मारलेलं खापर आहे. कारण एक जर वास्तविक परिस्थिती बघितली 487 पैकी 265 कोटी रुपये कर्ज जे ओमराजेंनी फेडलं त्यासोबत सगळ्यात जर महत्वाची कामगार हा कणा असतो एक लक्षात घ्या, तर त्या कामगारांना कसं उचकवायचं. त्यांचे जे लीडर आहेत त्यांचे माझे सभापती एक ह्यांच्या नेत्यामध्ये आणि कामगारांमध्ये दुवा असायचे. काडी वाढण्याचं काम ह्यांनीच केलेलं आहे. काय जनतेला आश्वासन द्याल की जनता तुमच्या सोबत येईल, वंचित बहुजन आघाडी सोबत येईल? काय आश्वासन द्याल सांगा. कोण? जिल्ह्याचा विकास वगैरे काय केलेला नाही, जिल्ह्याचा भकास या लोकांनी केलेला, दोन्हीकडल्या लोकांनी. म्हणून इथल्या घराणेशाहीला गाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आता कंबर कसलेली आहे. घराणेशाहीला गाडायचं आहे, इथल्या घराणेशाहीला गाडायचं आहे म्हणून तुम्हाला विरोध आहे. थोडक्यात सांग. अजिबात घराणेशाही नाही. इथं सुशील नेतृत्व अर्चनाताईच्या माध्यमातून येत आहे. घराणेशाही नाही, सुशील नेतृत्व आहे. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही विकासासाठी भाजपासोबत खासदार आणि उमेदवार म्हणून एकच स्पष्ट करावं की धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याकडे विजन काय आहे. राष्ट्रीय महिला धोरण जर असेल तर ह्या ज्या भगिनींनी मुद्दा मांडला तो अतिशय सपशेल खोटा आहे. भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे. त्या कटवा, उन्नाव असेल, हाथरस असेल आणि ज्या खेळाडू भगिनी ज्या रोडवर बसल्या होत्या त्याच्या खासदारावरती कारवाई करण्यापेक्षा त्यांना अभय देण्यात आलेला आहे. इतके सगळ्यात जास्त बलात्कार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालेले. महिला असुरक्षित आहे आणि महिला रक्षित असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आणि सगळे बलात्कारी हे भाजपवाले आहेत हे असं सिद्ध असताना सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही. महिलांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला आणि इथल्या उमेदवाराला बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. कारण उस्मानाबाद शहरामध्ये महिलांचे कार्यक्रम घेण्यासाठी सांस्कृतिक केंद्र म्हणून लेडीज क्लबची स्थापना शहरातील जुन्या काळातल्या महिलांनी केलेली होती सर, आणि त्यांना शासनाने जागा दिलेली आहे. आणि हे उमेदवार आताचे भाजपचे. थोडक्यात सांगा तुमचं काय म्हणणं. असं नाही, मुद्दा ऐकून घ्या. बोला. तर त्यांनी त्याच्यात घुसखोरी करून सदरील त्या मैदानाचा वापर त्यांच्या राजकीय कार्यक्रमासाठी होतो. इतर महिलांना तिथं 15,000 20,000 भाडं घेतलं जातं. म्हणजे इथली सांस्कृतिक चळवळ मोडीत काढण्याचं काम केलं. दुसरं, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वर्किंग वुमेन्स हॉस्टेल पूर्वीच्या शासनाने केलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातलं G24 माझी विनंती आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचं वर्किंग वुमेन्स हॉस्टेल कुठं आहे तर त्यांच्या थोडक्यात मुद्दा मांडा. 2008ला उस्मानाबाद शहराच्या बाजूला रेल्वे आली. 2008 पासून या ठिकाणी जी माल वाहतुकीसाठी दुसरा वेगळा ट्रॅक असायला पाहिजे त्याची निर्मिती झालेली नाही. त्याचबरोबर रेल्वेसाठी जो रॅक आवश्यक आहे तो रॅक पण या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही. नवीन येणाऱ्या खासदाराचं ह्या बाबीकडे लक्ष असेल का? आई तुळजाभवानीचा हा जिल्हा आहे, मात्र पर्यटनाच्या दृष्टीनं अजूनही हा जिल्हा मागासलेला आहे अशा पद्धतीचं म्हणताय. सोबतच रेल्वेचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, असे बरेच प्रश्न अनुत्तर येत आहे. कदाचित त्याचं उत्तर कुणीही इथं देऊ शकलेलं नाही. तरी सुद्धा मतदार राजा यावेळी या क्षणी या निवडणुकीत कोणाला मतदान करतो, आरोपानुसार घराणेशाहीसोबत जातो की पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांना निवडतो, हेच पाहणं या निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमात इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा झी 24 तास.